गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ अध्याय 18। श्री गणेशाय नमः। जयाची लीला आकळेना, समजली वाटे समजेना। खुशीने मान हलताना, गूढ होशी गजानना। ते काही जरी असले, प्रेम मजबर बरसले। कार्य हाती घेतले, कळसाने लेत्वाचिरे। तुझ्यामुळेच संत महंत, ओढीने आले इथपर्यंत। उजळून टाकिला आसमंत, चरित्र गोड होण्यासी। नातर शेखर हीन दीन, अल्पबुद्धी कल्पनाहीन। शब्दांसाठी वणवण, कसे व्हावे चरित्र। अध्यात्मातील कूट प्रश्न, ज्ञानहीनासी यक्ष प्रश्न। आक्रोश करणे सीमे पलीकडून, एवढेच हाती। मग तू धावून आलास, हृदयामध्ये बसलास। हात हाती घेतलास, लढिवाळपणे। अक्षर ब्रह्म्याचा हा स्पर्श, गुरुचरित्राचा अंतरकोश। डोक्यावर धरले आकाश, संतुष्ट मी दयाळा। पांगळ्याला चालविलेस, मुक्याला कंठ दिलास। अर्चना करवून घेतलीस, सद्गुरु रायांची। वंदन करीतो पुन्हा पुन्हा, चरणी लोळतो पुन्हा पुन्हा। अश्रू सिंचन पुन्हा पुन्हा, अद्भुत कार्यास्तव। गजानना आता कळसाध्याय, गृहीत धरले आपुले सहाय्य। जगन्माऊली जिजी माय, काढिते ना आठवण। चुकलेच थोडे शेखराचे, आधीच दर्शन घ्यावयाचे। आठवणीचे कष्ट ना द्यावयाचे, माय माऊलीला। जिजी माय प्रत्यक्ष प्रकृती, अवतारकारी मदत करती। सद्गुरूंना अधोरेखिती, ठाऊक आपणाला। भक्तांनो थोडे आठवावे, संवादा मैनाबाई सवे। ओळखले का शब्द बरवे, सद्गुरु रामानंदांचे। त्याला माऊली होय म्हणाले, सप्तपदीचा सोपान चढली।
त्यावेळी जी चुणूक दिसली प्रकृती जिजी मायची, ते पुढे अनुभवास आले, असी धारेवर दोघे चालले. सद्गुरु आता निघून गेले, अवतार कार्य संपवून. परोक्ष 12 वर्षेपर्यंत प्रकृती राहिली लीला करीत, भक्तीचे बांध घालीत, कार्यवृद्धीचे निर्मलसे. त्याची कथा कशी घडली ती पाहिजे अवलोकिली, पाहिजे पुन्हा आठविली, म्हणजे कळो येईल. दिवस 23 ऑक्टोबरचा 1979 सालाचा, गाडीतल्या प्रवासाचा नागपूरहून. सगळे आपापल्या काळजीत बसले असता विचारात, मायबाई होत्या पाहात सद्गुरूंकडे एकटक. त्या वेळचा त्या दोघातला संवाद अंतर्मनातला, हेतू उघड करण्यातला, कळावे माऊली चरित्र. कृष्णाबाई आपण साथ दिली, यशस्वी वाट आक्रमिली. आता माझी वेळ झाली ब्रह्मलोकी परतण्याची. आपण आणखी थांबावे, लेकरांना सांभाळावे, मार्गावरती चालवावे आखून दिलेल्या. 12 वर्षेपर्यंत रहावे आपुल्या भक्तात, राखावे प्रेमाने निगराणीत, रामनाम वाढवताना. मात्र पथ्य पाळावे, अल्पाती अल्प बोलावे, सत्य आचरून दावावे, भोळेपणात राहून. आज्ञा शिरसा वंद्य केली, तंतोतंत पाळली. सद्गुरु भक्तांना माया दिली आदिमायेची. सद्गुरु प्रयाण करते झाले, अज्ञजन दुःखी झाले. स्थिरचित्ताचे दर्शन घडले जिजी मायेचे. काढून सौभाग्यालंकार, आत ओढिले जिव्हार. मौन धरिले निर्विकार, प्रज्ञा स्थिर करून. जवळच्या एका शिष्याने विचारले धाडसाने, सती जाणार का प्रश्नाने. बोलू लागल्या मार्मिक, सरणावरती स्पर्श करणे. बरे नव्हे असे वागणे, असी धारा व्रतासी बाधा आणणे. ठरेल वचनभंग, आयुष्य माझे हीच चिता. माझ्या तली मी
पतिव्रता घेतला बसा टाकू आता कसा ते सांगा बरे अहल्या सीता मंदोदरी अनसुया द्रौपदी गांधारी याच भूमीतल्या व्रतस्थ नारी मी कुठली ते सांगा बरे म्या कैसे वागावे ते या नारींनी सांगावे वाटते मला शरण जावे त्यांनाच या वेळी त्यांच्या या उत्तराने बोध घेतला प्रवक्त्याने माऊलीच्या जाणत्या अनुकरणाने चकित जाहला सद्गुरु होते रामदासी मायबाई दासानुदासी बांधून घातिले मनासी अत्यंत कठोरपणे रामभक्तीला परजविले विचार शक्तीला कोळपिले इच्छा विश्व आवरून टाकिले सर्वार्थाने इंद्रियांच्या मुसक्या बांधल्या वासनांच्या चितारचल्या त्रिगुण लीला टोलविल्या लीलया भक्तीने निरागसता धारण केली भोळेपणासी व्याख्या दिली सोशिकता आणि वाढविली जसा स्थायी भाव भक्तिदान झाले भक्तदान सर्व वस्तूंचे मूल्य समान भक्त दिसती समसमान प्रसादमय शोक नाही अशोक नाही खेद नाही खंत नाही उद्वेग नाही उन्मेष नाही शांती सागर अन्नदानात खंड नाही आग्रहात खंड नाही नामस्मरणात खंड नाही अखंड सारे अभंग सारे देहात विदेही झाल्या उन्मनी वावरू लागल्या महाराजांच्या वैदेही ठरल्या पुण्यनगरी खेरड्याच्या आत पूजा मांडली भक्तीची आरास केली रामनामाने व्यापली अंतरनगरी अंतरनाद ब्रह्मनाद पूर्णचंद्राचा आल्हाद रास खेळण्या प्रल्हाद ब्रह्मसमाधी मग मर्त्यलोकीचा व्यवहार ठरला केवळ उपचार अनाग्रही निर्व्यंग जोजार पती आज्ञा म्हणोनी त्यावेळी काही चमत्कार घडले पहा साचार वाढला वाणीचा अधिकार न कळत विनायक शारदा या जोडप्याला सांगितले व्रताचरणाला तेणे त्यांना पुत्र जाहला फारा दिवसांनी सयाजी असे श्रीमंत संतान सुखाची आस धरीत द्वारी आला आसुसत
प्राप्त करी आशीर्वाद. मनोकामना पूर्ण झाली, वृत्ती चरणी स्थिराबली. अरुण घिरणी करासी आली, प्रचिती अशीच. दर्शनासाठी तो येता, जा जा मलकापुरी आता. जराही वेळ ना दवडिता, ऐसे सांगितले. घरी जाता त्यासी कळले, अर्धांग वायूने बंधूस ग्रासले. अंतर्ज्ञान प्रचिती आले, गुरुमामुलीचे. भुसावळच्या भटबाईंना वाचविले, अपघात होताना. प्रगट झाला कनवाळूपणा मायबाईंचा. अशा अनेक घटनांचा ठरविले आढावा घ्यावयाचा. धाक ग्रंथ विस्ताराचा अडवून ठेवी. अखेर देह त्यागाची वेळ निकट आल्याची. लागली चाहूल होण्याची, ब्रह्मपदी लीन. दर्शना गेल्या गोंदावल्यासी, परात्पर गुरूंच्या चरणाशी. आणि केले आळवणीसी, आज्ञाभावी म्हणून. 12 वर्षे केले तप, आता द्यावा निरोप. संपला येथील साक्षेप, पतिचरणी स्वर्ग माझा. अर्धांग वायूचे निमित्त केले, देहावरण टाकून दिले. प्राण पंचत्वी विलीन केले, वैशाख कृष्ण दशमीला. शके 1913 शेवटचा आधार निखळला. आता मात्र अनाथ झाला भक्तगण. भोवती अवघे शिष्य आले, अग्नी संस्कार पूर्ण झाले. कृष्ण कमळ तीर्थी केले, पुढील सारे. मंदिराच्या आवारात अंगणातली तुळस होत. समाधिस्थ तुळशी वृंदावनात महाराजांचे शेजारी. मायबाईंचे चरित्रास सांगोपांग सांगण्यास. न्यायपूर्ण चिकित्सेस अवावाव वेगळा. इथे केवळ उल्लेख झाला, हात आखडता घ्यावा लागला. विस्तार भयाचा बाऊ वाटला, हेच खरे. मायबाईंनी कृपा केल्यास, संधी चालून आल्यास. सती साध्वीचे चरित्रास घालू हात. भक्तांनो आपण प्रेम केले, शेखराला प्रेरित केले. सद्गुरु चरित्र गाऊन घेतले, पात्रता नसताना. मन करावे एकाग्र आता, साठवण्यासी चरित्र गाथा. अवतरणिका पाहू जाता, स्मरावे अंतरात. प्रथमाध्यायी मंगलाचरण, गणरायासी आवाहन. कुलदेवतेसी पाचारण, केले असे. शारदेला साष्टांग नमस्कार, वाणीचा होण्या आविष्कार. चरित्र सुंदर विश्व मनोहर, उतरावे यासाठी. रामरायाची करुणा भाकली,
सद्गुरूंची ओळख दिली, कथाश्रवणाची विनंती केली बहु आदरे. मग समर्थ आणि संत महंत यांना सांगितला हेत, मनोमनी सुखावत आले सारे. हेतू सांगितला ग्रंथाचा, सद्गुरूंच्या अवताराचा, सगुण भक्तीच्या अनिवार्यतेचा काढला उद्गार. ग्राम महात्म्य वर्णियेले, काळे कुळाचे सत्व दाविले, घराण्याचे सांगितले महत्व खेरड्यातील. वेणीचे प्रसिद्ध घराणे, सत्वशील जे किंबहुने, त्यांची गंगा नावाने असे एक कन्या. वर्णिला नृसिंह सरस्वतींचा आशीर्वाद महान घटनेचा, इतिहास किंबहुने घराण्याचा सांगितला याच वेळी. गंगा तुला पुत्र होईल, संत पदावर आरूढेल, कलियुगातला ठरेल नाम महात्मा. द्वितीयाध्यायी विवाहाचे वर्णन मुकुंद गंगेचे, रामानंदांच्या अंतरहेतूचे केले चित्रण. माघ वद्य अमावस्येशी शके 1815 सद्गुरूंनी घेतले अवतारासी वेणी ग्रामी. तृतीयाध्यायी मायलेखाचे वर्णन गोड संबंधाचे, रामरायांच्या ओव्यांचे आकर्षण बाळाला. पुढे बाळ खेरड्यासी करण्या बाल लीलेसी, आले कसे वेगेसी तेही सांगितले. समर्थांप्रमाणे बसलेला नामस्मरणी घडलेला, प्रल्हाद कसा सापडला आले रोचक वर्णन. मुकुंद अण्णांना स्वप्न दिले अद्भुताने भरलेले, प्रल्हाद समोर प्रकटले दिव्य पुरुषाच्या रूपात. चतुर्थाध्यायी निरूपण, व्रतबंधाचे प्रयोजन, बाबाजी सांगती समजावून प्रल्हादांना. प्रल्हादांच्या व्रतबंधाचे महत्व वर्णन, संध्येचे विवेचन, गायत्री मंत्राचे आले सविस्तर. मग सद्गुरूंच्या शिक्षणाचे वर्णन, टोळधाडीचे, पद्मासनातल्या प्रल्हादांचे दर्शन अघटित. मग जीवन शिक्षण घेण्यास पोचविल्या गेले रिसोडास, तेथे सखाजी शास्त्रीजीस लाभे वेगळा शिष्य. पंचमाध्यायी विद्यार्जनाचे, आगळ्या वेगळ्या सेवेची वर्णन, निःश्रेयसतेचे आले असे. गुरूंची सेवा करता करता नामस्मरणी दंग होता, सहजी दिव्य रूपात येता गुरुजी विभ्रम पावती. मग न्याय दर्शनावर सद्गुरूंचे प्रवचन थोर, शास्त्रीजींच्या आज्ञेनुसार विचक्षण. षष्ठाध्यायी व्यासकृत, अभ्यासती भागवत, घोर अध्यात्म शिवारात रमती प्रल्हाद. पुढे निरोप घेताना
गुरुजींचा शब्द मोडवेना, रामगुणांच्या गायना केले समरसून. सप्तमोध्यायी लागे आस, भेटावे सद्गुरु आपणास. चाहूल लागली बाबाजींस, समजावी ती वेगळेपणाने. तरीही वाढली तगमग, सद्गुरु भेटीचा केव्हा योग. किन्होळी ग्रामीचा तो प्रसंग अद्भुत असे. पुढे 8व्या अध्यायात रामानंद येती खेरड्यात. वातावरणी होती तृप्त, परिनसे अनुग्रह. रामरायांचे दर्शन प्रल्हादांना घडवून. मडके पाहती जोखून अनुग्रहासाठी. 9व्या अध्यायी उपदेश करीती भावी शिष्यास. वरदान देती प्रल्हादास, स्मरण करताची भेटण्याचे. रामजन्माच्या कीर्तनात रामानंद जाती भावसमाधीत. खांबावर शीर आपटीत होती बेशुद्ध. पुढे हनुमान जयंतीस चैत्र शुद्ध पौर्णिमेस शके 1832 सद्गुरूंना मिळे अनुग्रह. सांगितला खुलवोनी मंत्रार्थ, पोटातला ब्रह्मार्थ. सद्गुरुराय कृतार्थ झाले त्याने. मग रामदास या उपाधीचा उकलिला अर्थ मर्माचा. समाजोन्नती साधण्याचा वसा असे हा. हनुमंत पहिला रामदास, ऐकून या निवेदनास. हर्ष पावती चित्तास सद्गुरु श्री प्रल्हाद. पुढे कथा 10व्यात घर सोडण्यास सद्गुरु निघत. तो समोर उभे ठाकत प्रत्यक्ष रामानंद. करण्यास सांगती महान जप, जाणून पुढले कार्यस्वरूप. समाज करण्या रामरूप, सिद्धता हवी मोठी. रामानंद परतून आल्यानंतर यात्रेहून. खेरडे यांच्या मैने लागून, विचारती ओळखले का. तिनेही लगेच हो म्हटले. मग प्रल्हाद मैना लग्न ठरले. मेहकर क्षेत्री संपन्न झाले, आली ही हकीकत. या लग्नाचे प्रयोजन सांगितले प्रल्हादा लागून. अशी धारा व्रताची अट घालून, परीक्षा घेती निग्रहाची. 11व्या अध्यायात प्रल्हाद आणि कृष्णेत घडला संवाद अद्भुत. न भूतो न भविष्यती. पुरुष आणि प्रकृती शाश्वत पती पत्नी असती. भाग्याने आपणा दिसती सगुण रूपात. सप्तपदीचे दिव्य वर्णन, धन्य धन्य श्रवण मनन. जीवन होई पावन सद्गुरूंची कृपाच. मायबाई शिवशक्ती दग्ध करीती त्या रती. पतिव्रतेची अद्भुत शक्ती प्रकट करीती पतिस्तव. इन्फ्लुएन्झाची साथ खेरड्यात, मृत्यूचे थैमान घालत. टाहो गल्ली बोळात सावरती श्री प्रल्हाद.
मृत्यूवर देती प्रवचन, ऐकून बाबाजी प्रसन्न, असेच मिळवावे समाधान, म्हणून घेती निरोप. काळ्यांच्याही सुख सदना, मृत्यूने घातला धिंगाणा, चार चार मृत्यूंच्या यातना, झाल्या 12व्या अध्यायी. अचल बुद्धीच्या गुरुवर्यांनी, राहते घर दान करोनी, आत्मशक्ती वाढवोनी, मात केली दुःखावर. नरदेहा संबंधी निरूपण, केले या वेळी समरसून, भावनांचे आदर्श उन्नयन, दाखविले समर्थपणे. केरड्यासी केले परमार्थमय, जो तो बोले अमृतमय, जय जयकारे राममय, वातावरण सारे. 13व्या अध्यायात नरसिंह गोविंदांच्या वाड्यात राहिले श्री सद्गुरुनाथ सुमारे 2 वर्षे. त्यावेळी विचार केला, समाज सावरून धरण्याला, लाविले पाहिजे उपासनेला, भगवंताच्या साक्षीने. आखणी केली मनोमन, संपूर्ण दिवस व्यापून, आचरणाची शिकवण शेजारती पर्यंत. मग रामानंद महाराजांचे प्रसंग प्रेमळ सहवासाचे, महानिर्वाणापर्यंतचे आले इत्थंभूत. महाराज बालनाथ मंदिरी आले, रामानंद पादुका स्थापिते झाले, देसाईंचे सहाय्ये भले, रचिली उपासना. उपासनेचे आचरण स्वतः दाविती करून, तेणे प्रभाव पडून जमू लागला समाज. 14व्या अध्यायात भक्ती वेल गेला विस्तारत, वराड आणि मराठवाड्यात फैलावला वेगाने. अनेक मंदिरे स्थापून, उपासना मार्ग आखून, सत्शिष्यांच्या स्वाधीन करून, रामनाम वाढविले. सामान्य बुद्धीच्या माणसांना भक्ती मार्ग अवलंबिताना, मन स्थिर करताना, समोर वस्तू हवीच. ईश्वर निर्गुण रूपात, ज्ञानवंतांनाही ना आकळत, तेथे प्रापंचिका प्रत कैसे कळेल. या गोष्टीचे केले वर्णन, जपाची पद्धत सांगून, नामाचे महत्व समजावून, सांगितले या अध्यायी. ठिकठिकाणी 13 कोटी, कुठे कुठे काही कोटी, शक्यतेनुसार लहान मोठी, जप संख्या करती लोक. 15व्या अध्यायात अमृत महोत्सव साजरा करीत, दिसती सन्मान योजत सद्गुरूंचा भक्तगण. यावेळी सद्गुरू म्हणाले, कार्य अजूनी बहुत राहिले, मिळाले आयुष्य पाहिजे वेचले याच काजी. आयोजन तीर्थयात्रांचे, प्रवास वर्णन मांगल्याचे, चरित्र आळविले विभूतींचे रुचकरपणे. 16व्यात सहस्त्रचंद्र दर्शन, रौप्य तुलेचेही आयोजन, अकोला क्षेत्री आयोजून, भाव सुमने वाहिली.
त्या सोहळ्याचे आले वर्णन, पुढे श्रीधाम यात्रा आयोजून पार पाडली सभे घेऊन भक्तांचा लबा जमा. महानिर्वाण 17व्यात डोळे भिजती अश्रुत, हृदय जळे काळजीत अवघ्या भक्तांचे. खेरडा अकोला इंदोर अखेर गाठले नागपूर, वर्णन त्याचे सविस्तर आले या अध्यायी. उपाय सारे थकून गेले, डॉक्टरांनी हात टेकले, बळे बळे मान्य झाले कठोर वास्तव. व्यक्तिमत्व महाराजांचे यथायोग्य स्वरूपाचे, प्रयत्न उभे करण्याचे माई मेरेकरांनी. आता 18व्या अध्यायात जिजी मायेचे अल्पचरित्र वर्णिताना संकोच होत कबूल करणे भाग. मायबाईंचे चरित्रास सांगोपांग सांगण्यास, न्यायपूर्ण चिकित्सेस हवा वेगळा वाव. इथे केवळ उल्लेख झाला, हात अखडता घ्यावा लागला, विस्तार भयाचा पुढे आला मुद्दा खरा. मायबाईंनी कृपा केल्यास, संधी निर्माण झाल्यास, सती साध्वीचे चरित्रास कुणीतरी गाईलच. महाराजांच्या जीवनाचे आकलन कसे करावयाचे, मदतीसाठी धावायचे पुन्हा त्यांचे कडेच. अज्ञानाचा अंधकार सद्गुरूच नाहीसा करणार, आम्ही त्यांचेची चरणावर विसंबू पुन्हा पुन्हा. शिष्यपोण कसे असते, वागून दाविती आम्हा ते, अभेद्यपण रुजवावे कसे ते गुरु शिष्यामधले. मच्छिंद्र गोरख जसे असती, किंवा गहिनीनाथ निवृत्ती, वा निवृत्ती ज्ञानेश्वर जोडीती, तसे रामानंद प्रल्हाद. जनार्दन स्वामी एकनाथ गुरु शिष्य अद्भुत, तसे रामानंद प्रल्हाद होत गुरु शिष्य आगळे. तुकारामांचे गुरु बाबाजी, रामदासांचे रामचंद्रजी, ज्ञानसूर्याची पहाटजी, होईना सद्गुरु वाचोन. सद्गुरु उपदेश करतात, ब्रह्मज्ञान सांगतात, जीवात्म्याचे घडवितात ऐक्य परमात्म्याशी. जीव माया जाळी पाडतो, संसार दुःखे पिसून जातो, यातून जो सोडवितो तोच सद्गुरु. कैसे करावे अध्यात्मश्रवण, हरिकथांचे निरूपण, परमार्थाचे सम्यक विवेचन सांगे तो सद्गुरु. उपासनेचा नसे आधार, तो परमार्थ निराधार, स्वधर्म कर्म हा सदाचार सांगे तो सद्गुरु. ज्ञान वैराग्य भजन सत्कर्म नीती निरूपण, न्यायाचेच श्रवण मनन सांगे तो सद्गुरु. महाराजांनी जीवनभर न घेता कोणता ग्रंथाधार, सांगितला हाच आचार खरे खरेच सद्गुरु. महाराज हे चिदासबोध, महाराज म्हणजे आत्मबोध, पळापळाचे सत्कर्मबोध, प्रत्यक्ष परमात्मा.
त्या माझ्या परमेशासी मागतो बसून पायासी, संकोच सांडुनी आत्म्याशी साधतो संवाद. सर्वांचे कल्याण व्हावे, निखळ ज्ञानास पावावे, सर्व देवांनी प्रसन्न व्हावे, प्रल्हादा गुरुराया. कन्यांना उत्तम पती मिळावे, तसेच लाभ पुत्रांना व्हावे, पुत्र पौत्रांनी समृद्ध व्हावे, प्रल्हादा गुरुराया. सर्व पीडांचा नाश करावा, मनोविकार अवघा नासावा, जीवन निर्वाह प्राप्त व्हावा, प्रल्हादा गुरुराया. धर्मनिष्ठा स्थिर राहावी, व्यसनांपासून मुक्ती व्हावी, गृहशांती सतत नांदावी, प्रल्हादा गुरुराया. वांझपणा दूर व्हावा, पाय सन्मार्गी घट्ट रहावा, यशोदीप तेवावा, प्रल्हाद गुरुराया. शत्रुत्व नसावे येतुलेही, दुष्टावा नसावा येतुलाही, दुर्वर्तन नसावे येतुलेही, प्रल्हादा गुरुराया. रामनामी रममाण व्हावे, परमार्थी मन रमावे, अंती मोक्षासी पावावे, प्रल्हादा गुरुराया. 1978 सद्गुरूंना संकेत आला, अवतार अवधी समाप्त झाला, उरले काही महिनेच. तेव्हा त्यांनी विचार केला, लाविले पाहिजे व्यवस्थेला, संस्थानाच्या कारभाराला, उपासनेसाठी. यज्ञेश्वर काकांना पाचारिले, मनीचे गुज सांगितले, काकांनीही ताडले, अपरिहार्य काय ते. गुप्त चर्चा केली दोघांनी, पुढील कार्या लागोनी, आणि केली आखणी संस्थेच्या रचनेची. आले सुधाकर राव खेरडे एकदा महाराजांच्याकडे, मधुकर राव कायंदेंकडे होते महाराज त्यावेळी. मधु किंबहुन्यांना आणले बरोबर, भाऊंचे पुत्र थोर, खेरडा क्षेत्रीचा कारभार करावा त्यांनी या हेतूने. मधुकराला जवळ बोलाविले, दार लावण्यास सांगितले, आणि सांगू लागले, मधुकरा ऐक आता, ही संस्था माझी नाही, निर्माण केली गादी नाही, तुझा हक्क पोचत नाही यावर बाळा. हे सारे रामरायाचे, लोकांचे लोककल्याणाचे, इथे कोणत्याही वारसाचे काम नाही व्यवहारी. तुवा यातना पडावे, स्वार्थाला ना चिकटावे, वारस कोण ओळखावे, सत्य कोणते. मधुकराने मान हलविली, इष्टता तात्काळ ग्रहण केली, आणि लिहून घेतली पहिली विश्वस्त यादी. यज्ञेश्वर काका, सुधाकर खेरडे, देसायांतर्फेचे देशपांडे, बाळमाई कृष्णराव देशपांडे, मधुकर कायंदेही. महाराजांचे पश्चात कारभार चोख ठेवत, संस्था नेली वाढवत, एकजूट करून. विद्यमान विश्वस्तात श्रद्धावान शिष्य असत, बुलढाण्याचे मुख्य विश्वस्त
बाळासाहेब कवी मंडन. पेशाने वकील आहेत, निस्पृहपणे काम करतात. करडेपणा ठेवती व्यवहारात, श्रद्धा ठेवून. रामचंद्र गाढे, सुरेश देशपांडे. रामचंद्र गाढे, सुरेश गावपांडे. भास्करराव कुलकर्णी, त्र्यंबकराव देशपांडे. हेमंत खैरनार, अंबरीश देशपांडे असती विश्वस्तात. मोहन केसाळे, दिगंबर कुलकर्णी. नीळकंठ गंधे, यशवंत कुलकर्णी. कार्यरत कार्यकारिणी, वाढवी संस्था. संस्था अनेक अंगांनी, वेगवेगळे उपक्रम घेऊनी. कार्य करीते धडाडोनी, लोककल्याणाचे. परिशिष्ट आहे जोडले, जिज्ञासूंनी जर पाहिले. कार्य कसे विस्तारले, ते येईल आढळून. संस्थेचे कोणते आगळेपण, सांगितले पाहिजे आवर्जून. तेणे होईल अधोरेखन दिव्यतेचे. शिष्याच्या पादुका गुरु स्थापिती, असे आश्चर्य कोठे जगती. खेरडा क्षेत्री अद्भुत ती, गोष्ट आढळेल. ब्रह्मचैतन्य रामानंद, गुरु शिष्य लुटती परमानंद. शिष्य पादुका स्थापनानंद, घेती ब्रह्मचैतन्य. परकाया प्रवेश करती, ब्रह्मचैतन्यांची ही कृती. प्रसिद्ध असे जगती, ठाऊक साऱ्यांना. तात्या साहेब केतकरात, प्रवेश करती सद्गुरुनाथ. त्यांच्या हस्ते स्थापना होत, रामानंद पादुकांची. प्रल्हाद महाराजांना दिसती, रामानंदात राम वसती. म्हणून स्थापिली हनुमान मूर्ती, अगदी समोर. महाराजांच्या कानी घालावे, आणि कार्यास लागावे. प्रल्हाद महाराजांचे जाणावे, व्रत हे घेतले. सद्गुरूंच्या शोधासाठी, कराव्या लागती उठाउठी. प्रल्हादांसारख्या शिष्यापाठी, गुरु येती आपणहून. असो आता सांगतो, उत्सवांचे वर्णन करतो. आपणा अवगत करतो, कर्तव्य समजून. या साऱ्याच उत्सवात, शिष्यगण येतो उत्साहात. हजारोंच्या संख्येत, भक्ती रसात न्हावून. कार्तिक शुद्ध चतुर्थीसी, महाराजांचे पुण्यतिथीसी. उधाण येते श्रद्धेसी, सद्भक्तांच्या. मार्गशीर्ष वद्य द्वादशीला, रामानंद महाराजांचे पुण्यतिथीला. भक्त जमती खेरड्याला, अपार संख्येने. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेस, श्री बालनाथ उत्सवास. क्षिती नसे गर्दीस, उत्साह भरल्या. दासनवमी ते अमावास्येपर्यंत, देहभान विसरून जातात. रमती जयंती रथोत्सवात, सद्गुरु प्रल्हाद महाराजांच्या. आषाढ शुद्ध पौर्णिमा, असते गुरु पौर्णिमा. लीन होती सद्गुरुधामा, श्रद्धापूर्वक. वैशाख वद्य दशमीला, जिजी मायेचे पुण्यतिथीला. अभिवादन आदि मायेला, करीती सारे. असो आता सांगतेची, वेळ आली निरोपाची. अवघड स्थिती शेखरासी, वर्णू कैसी. श्रोत्यांनो आपण सोशिक फार,
छाया धरलीत मजवर, पांघरुण घातले प्रमादांवर, उदार अंतःकरणाने. माताच ऐसे वागू जाणे, बोल बोबडे ऐकू जाणे, आपल्या प्रेमाची प्रमाणे देऊ कैसी. सद्गुरूंचा सहवास घडला, घट अमृताचा हाती आला, आपुल्या कृपा प्रसादाला तुलना नसे. शके 1933 अश्विन शुद्ध षष्ठीला चरित्र ग्रंथ पूर्ण झाला सद्गुरु कृपेने. ग्रंथाचे करावे पारायण, मन एकाग्र करून हृदयात होईल प्रकटन आपल्या सद्गुरूंचे. वाचाल तोची मंगल दीन, पावाल चरणी पुण्य पावन, सद्गुरु समवेत स्वर्गातून चालू लागाल. नैवेद्य करावा गुलकंदाचा, समावेश सद्गुरु आवडीचा, त्यातून वेगळ्या आनंदाचा घ्यावा अनुभव. आता अधिक उणे सांभाळावे, शेखराला कुशीत घ्यावे, सद्गुरूंना नित्य आठवावे हीच विनंती. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ 18 समाप्तः. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांनी आरतीसाठी उभे राहावे ही विनंती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित हरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋण झुणती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. दास रामाचा वाट पाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. जय बोला जय जय प्रल्हादा.
कल्लोळी नामाच्या नाचे सर्वदा, जय बोला जय बोला. माझे ह्यांचे त्यांचे त्यांच्या त्यांचेही, मन गेले वाहोनी रामरसामधुनी. स्वानंद नौकाही सद्गुरु सरोवरी, विहार करते डोलत ब्रह्मरसामधुनी. आला हो आला हा कुंभ कृपेचा, अलिप्त करतो भक्ता इह दुःखामधुनी. जय बोला जय बोला, जय बोला जय बोला, जय जय प्रल्हादा. कल्लोळी नामाच्या नाचे सर्वदा, जय बोला जय बोला. भक्तांच्या हृदयात आपुला निवास, दुर्दैवी जीवात खडतर प्रवास. पुष्पांनाही येतो आपुला सुवास, रंगांना रंगही अवघेची दास. लेकुरवाळी दुःखे पाहून व्याकुळ, नामाच्या मात्रेचे वर्णिता मूळ. जय बोला जय बोला, जय बोला जय बोला, जय जय प्रल्हादा. कल्लोळी नामाच्या नाचे सर्वदा, जय बोला जय बोला. नयनांच्या निरांजनी आशा फुलवाती, ओवाळीता तुझला सख्खे फुलवाती. उजळून आयुष्ये तू शांत होशी, काय बोलावे बाहो तो मितभाषी. घे ओटी मजला तू माय होनी, मागे मागे रांगे बाळ होनी. जय बोला जय बोला, जय बोला जय बोला, जय जय प्रल्हादा. कल्लोळी नामाच्या नाचे सर्वदा, जय बोला जय बोला.